नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे के टेक बाय कुणाल यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघितणार आहोत इलास्ट्रेशन 9वा. तर तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करता मित्रांनो. तर मित्रांनो, गाईड टू शेल्फ हा प्रश्न पुन्हा चालू झालेला आहे मित्रांनो. तर हे गाईड टू शेल्फ मधला पहिला प्रश्न आता हे आपण सोडवत आहोत मित्रांनो. तर इथे टास्क ओपन करा म्हणत आहे आणि बंद करा म्हणत आहे मित्रांनो. तर इथे पहिले आपल्याला मित्रांनो हे काय एक हे डब्या प्रकारचं ऐकून दिसत ते तिले ओपन करायचं आणि तिले बंद करायचं आहे. अशा प्रकारे जसं प्रकारे दाखवता मित्रांनो मी. तर हे दुसरा प्रश्न मित्रांनो. तर इथे सुद्धा पण आपल्याला टास्क ओपन करायचा आहे मित्रांनो. याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो हे डब्याच्या आयकॉनवर आणि न्यू डेस्कटॉप क्रिएट करायचा आहे मित्रांनो. आणि याला कट करायचा आहे मित्रांनो. डबल याला ओपन करायचा आहे आणि सबमिट मारायचा आहे मित्रांनो. आणि हे आता तिसरा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर इथे आपल्याला डबल त्या हे डब्याच्या आकाराच्या याच्यावर जायचं आहे मित्रांनो आणि न्यू डेस्कटॉप जायचं आहे मित्रांनो. आणि याला डिलीट करायचं आहे मित्रांनो. आणि डबल हे ओपन करायचं आहे मित्रांनो आणि डिस्काल बिनमध्ये जायचं आहे मित्रांनो आणि सबमिट मारायचं आहे मित्रांनो. आणि हे आता आपल्या चौथा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. इथे आपल्याला टास्क इंटरफेस वापरून व्हर्च्युअल डेस्कटॉपवरील सर्व खुल्या प्रोग्राम्सची विंडो दर्शवायची आहे मित्रांनो. तर इथे आपण डबल टास्क ओपन करायचे आहे. टास्क ओपन केलं आणि इथं हे मॅट ट्रॅकर असं निवडलं मित्रांनो. हे निवडायचं असं कोणते पण येले मी याला कट करतो, कारण की कट करतो हे आपलं कायच आवश्यक नसल्यामुळे हे कट करतो मित्रांनो. मग सबमिट मारतो मित्रांनो. आता हे पाचवा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो ह्या पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला स्नॅपल टूल उघडायचं असं सांगत आहे म्हणत आहे. इथे आपण FN टाईप करून स्नॅपल टूल उघडलेलं आहे मित्रांनो. आणि इथं मोडमध्ये जाऊन फ्रीफॉर्म सिलेक्ट करा म्हणत आहे. मोडमध्ये जाऊन मित्रांनो फ्रीफॉर्म सिलेक्ट केलेला आहे मित्रांनो. तर आता हे इथं गोल वगैरे असं काही काउंट बसतं मित्रांनो. सबमिट मारतं मित्रांनो. पण हे सबमिट घेत नसल्यामुळे म्हणजे हे करेक्ट घेत नसल्यामुळे म्हणजे हे जास्त वेळ सोडावा लागणार आहे मित्रांनो. जास्त वेळ तर इथं आपल्याला पुन्हा आहे ना डेस्कटॉपवर जाऊन FN टाईप करून स्नॅपिंग टूल डबल लावलं मित्रांनो आणि मोडमध्ये फ्रीफॉर्म सिलेक्ट केलं मित्रांनो. आणि डबल आपण असं गोल वगैरे काउंट टाकलं मित्रांनो आणि कट केलं मित्रांनो. आणि डबल FN टाईप करून स्नॅपिंग टूल उघडलं मित्रांनो. आणि इथं मोडमध्ये फ्रीफॉर्म निवडलं मित्रांनो आणि असं गोल काढला मित्रांनो आणि कट केलं मित्रांनो. आणि डबल इथं FN टाईप केलं मित्रांनो आणि इथे मोडमध्ये फ्रीफॉर्म निवडलं मित्रांनो आणि गोल असं काढून टाकलं मित्रांनो. डबल FN टाईप करून स्नॅपिंग टूल उघडलं मित्रांनो आणि
मोडमध्ये फ्रीफॉर्म निवडलं मित्रांनो, असं गोल वगैरे करून टाकायचं मित्रांनो आणि सबमिट माझं मित्रांनो. हे घेत नसल्यामुळे आपल्याला जास्त वेळ करावं लागलेलं मित्रांनो. हे तर इथे हे आपला 6वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर इथे सुद्धा आपल्याला स्नॅपिंग टूल ओपन करायचं आहे. तर स्नॅपिंग टूल ओपन केलं मित्रांनो. इथं डेली 5 सेकंड करायचं आहे मित्रांनो आणि मोडमध्ये जाऊन इथे रेक्टँगल स्नॅप निवडायचं आहे मित्रांनो. तरी इथे 5 सेकंड वाट पाहावी लागते मित्रांनो. इथे 5 सेकंड वाट पाहिली आणि आपण हे स्क्रीनशॉट काढलेला आहे रेक्टँगल टाईपचा. तर आता हे इथं घेत नसल्यामुळे इथे WS टाईप करून स्नॅपिंग टूल उडून दिली 5 सेकंड मोडमध्ये रेक्टँगल स्नॅप निवडायचा मित्रांनो आणि इथे 5 सेकंड वाट पाहून मग त्यानंतर डबल रेक्टँगल आकारामध्ये स्क्रीनशॉट काढतो मित्रांनो आणि इथे डबल इथे SN टाईप करायचं मित्रांनो आणि स्नॅपिंग टूलवर डिले 5 सेकंड इथं मोडमध्ये रेक्टँगल स्नॅप निवडायचं मित्रांनो. 5 सेकंड थांबायचं मित्रांनो आणि मग 5 सेकंड थांबल्याचं रेक्टँगल स्नॅप करून टाकायचं मित्रांनो. आणि आता आपण SN डबल पुन्हा टाईप करू मित्रांनो. डेलीमध्ये जातं 5 सेकंड निवडायचं मित्रांनो आणि मोडमध्ये जातं मित्रांनो. इथे आपले रेक्टँगल स्नॅप निवडत होतं मित्रांनो, पण गलतीनं आपण फ्रीफॉर्म निवडलं मित्रांनो. तरी इथे हे एवढी चूक झालेली आहे मित्रांनो. पण तरी आपण सबमिट मारून पाहतो मित्रांनो, पण इथं हे घेत नसल्यामुळे आता आपल्याला हे करावंच लागते. कारण 4 वेळेस करावंच लागते मित्रांनो, 4 वेळेस आपल्याला. तरी इथं आपण ते SN टाईप केलं मित्रांनो. टाईप करतो मित्रांनो. ते SN टाईप केलं मित्रांनो आणि स्नॅपिंग टूल उघडलं मित्रांनो. इथे दिले 5 सेकंड मोडमध्ये रेक्टँगल स्नॅप निवडलं आणि 5 सेकंड वाट पाहायचं मित्रांनो. मग त्याच्यानंतर रेक्टँगल आकाराने अशा प्रकारे स्क्रीनशॉट काढला मित्रांनो आणि इथे कट केला मित्रांनो आणि डबल इथे डेस्कटॉप गेलो SN टाईप केलं मित्रांनो. स्नॅपिंग टूल उघडलं मित्रांनो आणि इथं डिलेमध्ये 5 सेकंड निवडलं मित्रांनो. मोडमध्ये रेक्टँगल स्नॅप निवडलं मित्रांनो. तर इथे आपण 5 सेकंड थांबलो मित्रांनो. मग डबल आपल्या रेक्टँगलमध्ये आकारामध्ये स्क्रीनशॉट काढला. मग त्यानंतर डबल SN करून स्नॅपिंग टूल उघडलं मित्रांनो आणि डिलेमध्ये 5 सेकंड निवडलं मित्रांनो आणि मोडमध्ये रेक्टँगल स्नॅप निवडलं मित्रांनो. अशा प्रकारे आपले 4 वेळेस आपल्याला हे अशा प्रकारे करावंसं आहे मित्रांनो. इथं मी रेक्टँगलमध्ये स्क्रीनशॉट काढलेला आहे मित्रांनो. आता हे SN टाईप करून स्नॅपिंग टूल उघडलं मित्रांनो. डिलेमध्ये 5 सेकंड निवडलं मित्रांनो आणि मोडमध्ये रेक्टँगल स्नॅप निवडलं मित्रांनो. तर हे आता आपलं 5 सेकंड थांबायचं आहे मित्रांनो आणि ते रेक्टँगल आकारामध्ये स्क्रीनशॉट काढला मित्रांनो आणि आता सबमिट मारलं मित्रांनो. तर आता हे आपलं बरोबर घेतलं आहे. आता हे 7वा प्रश्न चालू झालेलं आहे मित्रांनो. तर इथे आपल्याला टास्कबारमधून कोणतीही टास्क निवडण्यासाठी टास्कवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर इथे आपण हे डब्याच्या आकाराचा टास्क ओपन करतो मित्रांनो. हे असं कोणतं पण आयकॉन निवडायचं मित्रांनो आणि हे याला कट करता मित्रांनो. येतं गरज नसल्यामुळे आणि डबल टास्क ओपन करता आणि सबमिट माझं मित्रांनो. अशा प्रकारे दाखवता व्हिडिओमध्ये मित्रांनो. आता हे 8वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर हे इथे डेस्कटॉपवर आयकॉनच्या ॲपचे नाव बदला ते म्हणता मित्रांनो. तर इथे आपण डेस्कटॉपवर आहे ना आयकॉनचे नाव बदलण्यासाठी त्यावर राईट क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि त्याला रिनेम करायचं आहे मित्रांनो. हे आपण वाचलं असल्यामुळे थोडंफार वेळ लागलो मित्रांनो. तर आता हे रिनेम करता असं काही लिहून टाकायचं. रिनेममध्ये असं रिनेम करता असं निवडायचं. हे पांढऱ्या कलरचे हे डॉक्युमेंट्स निवडायचं मित्रांनो आणि तिथे रिनेम करून काही लिहून टाकायचं मित्रांनो. सबमिट मारायचं मित्रांनो. आणि हे 8वा प्रश्न झालेला आहे मित्रांनो. आता हे 9वा प्रश्न मित्रांनो. तर इथे मित्रांनो आपल्याला फोल्डर हटवण्यासाठी नंतर ते रिसर्च बिनमधून पूर्ण सर्च करायचं आहे मित्रांनो. तर आपण राईट करून न्यू जाऊन फोल्डर क्रिएट केलं आहे मित्रांनो. आता हे तर न्यू जाऊन फोल्डर क्रिएट केलं. आपण न्यूमध्ये जाऊन फोल्डरवर क्लिक करून न्यू फोल्डर क्रिएट केलं मित्रांनो. तर आता हे आपण फोल्डरला सिलेक्ट करून माऊसने राईट क्लिक करून डिलीट मारलं मित्रांनो. फोल्डरला सिलेक्ट करून माऊसने राईट क्लिक करून डिलीट फोल्डरला सिलेक्ट करून माऊसने राईट क्लिक करून डिलीट केले मित्रांनो. तर आता आपण हे डिस्ट्रक्टर बिनमध्ये गेलो आहे आणि मित्रांनो इथे
हे फोल्डर रिस्टोर केलं मित्रांनो. हे 3-4 फोल्डर आपण हे रिस्टोर केले मित्रांनो. आणि आता आपण हे डबल आता रिस्टोर केलं आणि आता हे आपण सबमिट मारलं मित्रांनो. तर हे आता आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे मित्रांनो. तर हे आता 10वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर इथे आपल्या स्नॅपिंग टूल उघडायचं पुन्हा सांगितलेलं आहे मित्रांनो. तर इथे डेस्कटॉपवर जाऊन SN टाईप करायचं आहे मित्रांनो आणि स्नॅपिंग टूल उघडायचं आहे मित्रांनो. तर इथे मोडमध्ये फ्री फॉर्म निवडायचं आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे करून टाकायचं काही करून टाकायचं आणि फाईलमध्ये जायचं आहे मित्रांनो. शेवटवर जायचं आहे मित्रांनो आणि इथे डेस्कटॉप निवडायचं आहे मित्रांनो आणि इथं काही लिहून टाकायचं मित्रांनो मग सबमिट मारायचं आहे मित्रांनो. तर आता हे जास्त वेळ जागा घेत नसते म्हणून मी हे जास्त वेळ करता स्नॅपिंग टूल उघडलं, मोडमध्ये फ्री फॉर्म निवडला मित्रांनो आणि हे असं गोल वगैरे असं काढून टाकलं. फाईलमध्ये गेलो, सेव्ह ॲडवर गेलो आणि इथं डेस्कटॉप सिलेक्ट केला आणि इथं काही लिहून टाकायचं होता मित्रांनो. तर हे जसं तसंच इथं F लिहून टाकलं, असं काही लिहून टाकलं मित्रांनो. करेक्ट घेत नसते ना मित्रांनो, करेक्ट करून पण करेक्ट घेत नसते ना म्हणून अशा प्रकारे करत आहोत मित्रांनो. मोडमध्ये फ्री फॉर्म सिलेक्ट केला आणि असं गोला आकार वगैरे काढलेलं मित्रांनो. फाईलमध्ये सेव्हमध्ये गेलो आणि मित्रांनो इथं डेस्कटॉप सिलेक्ट केला आणि इथं असं हे काही लिहून टाकलं मित्रांनो आणि सेव्ह केलं मित्रांनो आणि डबल इथं SN टाईप केलं मित्रांनो आणि टॅमॅटो उघडलं मित्रांनो आणि मोडमध्ये फ्री फॉर्म निवडलं मित्रांनो आणि अशा प्रकारे आपण गोल वगैरे काढला आणि फाईलमध्ये जाऊन शेअरवर जाऊन मित्रांनो इथं आपण इथं डेस्कटॉप निवडून काही पण लिहून टाकलं मित्रांनो, सेव्ह करून टाकायचं मित्रांनो आणि आता सबमिट मारलं. तर आता हे आपलं बरोबर आलेलं आहे मित्रांनो. तर हे आपलं गाईड ड्यू टू असेल हे प्रश्न आता झालेला आहे. तर आता आपल्याला मी आता मार्क दाखवतो आहो मित्रांनो. तर इकडं पहा मित्रांनो 100 पैकी 100 पडले आहे मित्रांनो.